आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। सोलापूरच्या दौऱ्यावरती आपण आलो आहोत, तुम्हाला माहिती आहे, आणि आता आपण आलोय येमूल परिवाराच्या घरी आणि सुशीला येमूल यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। तर त्यांचं स्वागत करूया आपल्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांच्याकडनं गुपितं जाणून घेऊया मस्त मस्त स्वयंपाकाची। नमस्कार। नमस्कार, कार्यक्रमात स्वागत। ओके, थँक्यू। आणि किती वर्ष आहात सोलापूरमध्ये? 15 ते 20 वर्ष झाली। 20 वर्ष। कुठे होतात आधी? म्हणजे मिस्टर SBI मध्ये होते ना, आम्ही जिथं जिथं बदल्या व्हायचे ना तिथं आम्ही जायचे आणि त्यामुळे तर म्हणजे कुकिंगचं आवड निर्माण झालं आणि बऱ्याच ठिकाणचं तुम्हाला शिकायला मिळालं। हो। मला सांगा की घरी कोण कोण आहे तुमच्या? माझे 2 मुलं, 1 मुलगी, मिस्टर। अच्छा, मला पहिला पदार्थ कुठचा शिकवता ते सांगा। वांगी पराठा, पहिला पराठा म्हणजे पहिल्या रेसिपीचं नाव आहे वांगी पराठा। आणि 2 बाकीचे? दुधी स्प्रिंग वडे काय, आणि दुसरं चायना भाताचा प्रकार आहे राईस स्प्रिंग रोल आहे। राईस स्प्रिंग रोल। ओके, असे 3 पदार्थ, एक वांग्याचा पराठा, एक राईस स्प्रिंग रोल आणि दुधी रिंग वडे। दुधी रिंग वडे असे 3 पदार्थ आहेत। मग पहिला आपण पराठ्यापासून करू। ओके, त्याचं साहित्य सांगा नीट। साहित्य: गव्हाचे पीठ 3 ते 4 वाट्या, टोमॅटो प्युरी, ओटचे मिश्रण, ओटचे पीठ, भाजून कुस्करलेले वांगी, बेसन, मीठ, लाल मिरची, चाट मसाला, तीळ, जिरा पावडर, ओवा, तेल, खाण्याचा सोडा, धनेपूड आणि कोथिंबीर। सुशीला, आपण आपल्याला साहित्य सांगितलेलं आहे सगळं आणि खमंग डिश आहे। तर आधी काय घ्यायचंय काकू? आधी कणिक, गव्हाचं पीठ एवढं सगळं लागेल आपल्याला। आता वांग्याचं मिश्रण नाही, पिठ द्या आधी। पिठा मला प्रमाण पण सांगा। हो, बेसन 1 वाटी, 4 वाटी गव्हाचं पीठ असेल तर 1 वाटी बेसन। अच्छा, बेसन 1 वाटी, ओटचे पीठ, ओट्स तुम्ही भाजून घेतले? ओट्स थोडेसे भाजून तव्यावर थोडस भाजून मग मिक्सर करून चाळून घेतलेले। परत चाळून पण घेतले? थोडस चाळून पण घेतलं। अच्छा, पण म्हणजे त्याचा वगैरे होऊ नये म्हणून, पराठा व्यवस्थित तुटू नये, मध्ये लागू नये म्हणून प्लेन। ओके। ओट्स हा म्हणजे हा असा पदार्थ आहे की जो आपल्या जेव्हा आपण जर आपण ब्रेकफास्टला घेतला तर पटकन त्याला भूक लागत नाही आणि कोलेस्ट्रॉल वगैरे त्याच्यात भरपूर कमी आहे। आता वांग्याचं मिश्रण, हे वांग्याचं जे मिश्रण घेतलंय तर ते भरीत आपण भरीत करतो तसं भाजून द्यायचं, वरचं साल काढायचं आणि थोडंसं मिक्सर मधून फिरवून। अच्छा, मिक्सर मधून थोडंसं मिक्सर म्हणजे लम्स राहत नाहीत ना, गुठळे वगैरे राहत नाहीत म्हणून। म्हणजे एरवी आपण डायरेक्ट घेतो पण हे पराठा व्यवस्थित लाटला जाऊ आणि तो खमंगपणा त्याचा यावा म्हणून ते छान भाजून घेतलं। भाजून हे तुम्ही साधारणतः मोठं वांग एक भरताला घेतो तेवढं घेतलं? नाही, 2 मोठे वांगे, 2 मोठे वांगे आहेत आता। आणि आता आपण पाणी लागेल तेवढेच घेणार आहोत, कमीत कमी पाणी, आणि टोमॅटो प्युरी जास्त घालणार आहोत कारण ऍक्च्युअल वांग्याला जास्त स्वाद नसतो ना, मग तो स्वाद आणण्यासाठी आपण टोमॅटो आणि मसाल्यांचा मसाला आणि हे पाहिजे। आधी हे देऊ? हो, टोमॅटो प्युरी। सोलापूरला वांगी पण सुपर्ब मिळतात ना एकदम भाजले, पण ती दुसरी काटे छोटे मिळतात तुमच्याकडे? ते भरून करतात, मग भरून ना। आता मसाले टाकतो आपण, त्याला पण एक वेगळी स्वतःची चव असते। तर लाल मिरची अगोदर, ही प्लेन मिरची आहे ना? काय नाही, साधं नाही, लाल मिरची 1 टीस्पून घेतलेली। तिखट असेल ना? नाही, जास्त काही नाही तिखट, मीडियम तिखट आहे, मध्यम आहे। आणि जरी तिखट असला ना, टोमॅटोमुळे तिखटपणा कमी होतो। राईट। आता मसाले: जिरेपूड, 1 टीस्पून जिरा पूड, धणे पावडर, हो धणे इथे सारखं घेता येईल, धणे पावडर टाकलेले ठेवते, चाट मसाला, आपापल्या चवीप्रमाणे मीठ, आता कोणी जास्त घेतं कोणी कमी, मग आपल्या आवडीप्रमाणे मीठ, तांदळाची पिठी। अच्छा, थोडं खुसखुशीत पाण्यासाठी तांदळाची पिठी एवढी लागतेच ती। आता ओवा, वांग्यामुळे थोडस गॅस वगैरेचा प्रॉब्लेम असतो ना, म्हणून थोडस ओव्याचा वापर करायचा, म्हणजे गॅसेस वातूळ असतं, पचायला वगैरे असतं, म्हणून ओवा वापरायचा। आणि पांढरे तीळ थोडेसे खमंगपणासाठी, दिसायलाही छान दिसत। तीळ एवढे लागतात, 1 टेबलस्पून तीळ आहे।
आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना या दोन्हीचा याच्यामध्ये अच्छा, पुदिना पण आहे? हो, पुदिना पण आहे. पुदिना पण पचायला हलकं असतं ना. हो, हो, हो. हा, मग त्या दृष्टीने पुदिना ऍड केलेला आहे. आणि अतिशय चांगला पुदिना सुद्धा पोटाला. आता हे थोडस कमीत कमी पाणी घालून मी तुम्ही आधी मिक्स करून घेताय? हो, मिक्स करून घेते. मळतानाच तेल घालायचं. बरं, हे घालू कसं? हो, तेल घाला, तेवढं लागेलच तेवढं. ठीक आहे. आपल्या नेहमीच्या पराठ्यांना वगैरे आपण कसं भिजवतो तसं हे पीठ भिजवून घेतो. आपण जे पीठ मळलं तर त्याच्या ह्या लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता पराठे लाटायचे. हो, पराठे लाटायचे. तांदूळचीच पिठी घ्यायची? तांदळाची, मैदा किंवा काही चालतं. आणि थोडस डेकोरेशन व्यवस्थित आहे म्हणून पुदिना आणि कोथिंबीर असं प्रेस करायचं याला पिठाला, म्हणजे डेकोरेशन व्यवस्थित होतं. चव पण छान लागेल. चव पण भरपूर. कोथिंबीरने पराठा स्वादिष्ट लागतो. आणि असंच लाटून घ्यायचं. अच्छा, लाटाच्या आधीच त्याच्यात लावले की ते लाटताना चिकटलं जाईल? म्हणजे चिकटलं पण जाईल आणि दिसायला पण वर खूप छान दिसतात. म्हणजे बरोबर. ओके. आता तुम्ही तेलावर ते भाजणार ना? तेलावर असते. तेलावर, रिफाईंड तेलामध्ये. ठीक आहे, ठीक आहे. त्याची तयारी करूया आपण. लाटून झालेला आहे पराठा. पराठा लाटून तयार आहे. तवा तापलेला आहे चांगला. आणि आता टाकूया. तेलावरती खरपूस भाजायचा आहे. आणि एवढा पुदिना आणि ते कोथिंबीर आहे याल्यावर ना की ऍक्च्युली ह्याचा फक्त नुसता रोल करून खाल्लात तरी मस्त लागेल ना. कशाच्या बरोबर खायची गरज नाही. टोमॅटो सॉस, लोणचं, दही काही चालेल. ते सगळं चालेलच, पण नसेल आपल्याकडे चटणी वगैरे लहान मुलांना रोज डब्यात द्यायला सुद्धा व्यवस्थित आहे. तर नक्की करा. हेल्दी पराठा आहे आणि पोटभरीचं आहे खाणं, त्यामुळे नक्की करा. प्रवासाला न्यायला. येस. तर साहित्य कृती घ्या. वांगी पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन, तांदळाचं पीठ, 2 भाजून कुस्करलेली वांगी, टोमॅटो प्युरे, पाऊण वाटी ओटचं पीठ, जिरेपूड, मीठ, चाट मसाला, तिखट, ओवा, तीळ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 4 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 वाटी बेसन, भाजून वाटलेल्या ओट्सचं पीठ, 2 भाजून कुस्करलेल्या वांग्याचं मिश्रण, टोमॅटो प्युरे, तिखट, जिरेपूड, धणेपूड, चाट मसाला, मीठ, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ, ओवा, तीळ, कोथिंबीर, पाणी आणि तेल घालून पीठ मळून घ्यावं. तांदळाचं पीठ भुरभुरून त्यावर पराठा लाटावा. त्यावर कोथिंबीर आणि पुदिना घालून पराठा तव्यावर खरपूस भाजून घ्यावा.